तर आज आहे नवरात्राचा 7वा दिवस आणि याचसोबत माझी कामाची सुरुवात झालेली आहे। सकाळी उठल्याबरोबरपासून कामच खूप होते आणि सर्वात आधी विचार केला की आता स्वयंपाक करायचा तर लसूण बघून घेऊ, कारण लसूणची काम पडेल आताच मला। त्यासोबतच भांडे पुष्कळ सारे होते, तर भांडे मला घासायचे होते। भांडे पण घासल्यानंतर विचार केला काय करू, तर पाण्याची ताण लागली। आधी मी पाणी पिऊन घेतल्यानंतर विचार केला मी बनवू का ॲक्च्युली, तर मी फ्रीजमध्ये बघितलं, मला दिसले किशमिश, तर मी ते टेस्ट केलं आणि चॉकलेटचं पॅकेटसुद्धा होतं। तो विचार केला नंतर खाईन, आधी मला फ्रीजमध्ये भाजी काही भेटली नाही, तर काढला मी डबा आणि विचार केला की झटपट आता आपलं पाटोळी बनवायची। तर मी पाटोळीसाठी पीठ घातलं आहे थोडंसं, किंचित, म्हणजे जास्त मला पाटोळी बनवायची नव्हती। 3 माणसाच्या हिशोबाने पाटोळी काढली, त्यात कांदा कापला आणि मी विचार केला अगोदर की भाजीला फोडणी देऊ, त्याचसोबत दुसरे काम होऊन जाते। तर तशीच मी काम करायला लागली। कांदा वगैरे कापून झाला की माझ्या भाजीला फोडणी देणं गरजेचं होतं। सो मी भाजीला फोडणी वगैरे दिली आणि एकदम अगदी छोट्याशा, म्हणजे खूप कमी तेलामध्ये मी फोडणी दिली भाजीला, आपलं पाटोळीला। त्याचसोबत मी चटणी टाकली अद्रक सांबारची। तर मग आणि सायंकाळचं वेळ पण झालं होतं, आम्ही सोबत बाहेर पण गेलो होतो। बाहेर मी लोणी स्पंज डोसा खाल्ला, जे खूप टेस्टी होतात। मी विचार केला घरी नक्की बनवून, त्यासोबत कपडे वगैरे विचार करायचा होते काय घालायचं आहे म्हणून। मग कपडे वगैरे काढले आणि इथं टॉवेल ठेवलं होते, टॉवेल वगैरे ठेवून दिलं होतं। तर आजचा दिवस तर